हॅलो, आवाज येतोय माझा? आवाज येतो का? सर आवाज येतो रोहित सर? हो येतोय. येतोय. ओके, चला. आजच्या वर्कआउट मध्ये ना आपण अप्पर बॉडी घेणार आहेत. त्याच्यामध्ये हे आर्म्स येतात आणि शोल्डर्स येतात. तर कोणाकडं आहे का असे पाण्याचे बॉटल किंवा 2 kg चे डंबेल, कुठलंही वेट पाहिजे, किंवा आपण एका पिशवीमध्ये 1-2 किलोचे गहू ज्वारी असं बांधलेलं पाहिजे. मला वेट पाहिजे थोडस. नसेल तरीही आपण क्रिएट करू शकतो, पण जर असेल तर तुम्हाला सोपं जाईल. बिस्लरी बॉटल चालेल का सर? गुड मॉर्निंग. हा, बिस्लेरीच्या 2 बॉटल्स ओके सर. चालतील. जस्ट केम फ्रॉम वर्कआउट. हा, आताच वर्कआउट करून आले. ओके ओके, ठीक आहे. येस, आंबा पकड, आंबा आलाय. तुम्ही ठेवलेला नाही ना? हा तुमचाच आहे का? चलो, मँगो सापडला मला यात. पहाड. वॉर्मअप केलंय बऱ्याच जणांनी. ज्यांनी केलं नाही त्यांनी वॉर्मअप करू, फास्ट करू वॉर्मअप. आता मी केलं सर, वॉर्मअप केलं. ओके. तुम्ही मग फक्त सूर्य नमस्कार करा तोपर्यंत, म्हणजे वॉर्मअप. नेक पासून स्टार्ट करा. ओके. फास्ट करणार आहेत आपण. 5-5 रेपिटेशन्स. फॉरवर्ड बेंडिंग. 5, 4, 3, 2 and 1. Side twisting. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. Side bending. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. नेक्स्ट झालं. आता हे हात, आपण हाताचा जो शोल्डरचा जे रोटेट करणार आहे ना, हे रेग्युलर करतो. कधी कधी हे करा, हे फुल्ली रोटेट करायचं. फॉरवर्ड, फॉरवर्ड रोटेशन. इथं पूर्ण बॉडी अशी हलवायची नाही. बॉडी फर्म ठेवा आणि फक्त शोल्डर. आता हे खालून गेल्यानंतर ज्यावेळेस या इथपर्यंत येतं, ह्या रेंज नंतर तुमचे हात असे झाले पाहिजे. असेच गेले तर हात दुखतात किंवा स्प्रेन होऊ शकतो. हात असे होत पुन्हा या लेवलला गेले पाहिजे, पुन्हा समोर असे आले पाहिजे. ही नॅचरल पोझिशन आहे ना. 10-10, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Opposite. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Left side. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. Opposite direction. 1, 2, 3, 5, 6, 7, 8, 9, 10. हे झाले. आता साईडला घ्यायचं. आज आपल्याला शोल्डर पण करायचे ना, तर साईड सर्कल्स बनवायचे असेच. म्हणजे हे सर्कल नाही. आता या इथून जेवढे सर्कल मोठे बनते वर नाहीत घ्यायचे, फक्त शोल्डर मधून करायचे. 1, 2, 3, 4, 5. छोटे छोटे सर्कल बघा. 6, 7, 8, 9. एल्बो स्ट्रेट. 10. अपोजिट साइड. 1, 2, 3, 4,
5 6 7 8 9 10. आता शोल्डर्स दुखायला चालू होतील तुमचे. हे पूर्वीची पोझिशन. फक्त ह्याला अप अँड डाऊन करायचे. 1 2 3 4 5 6 7. पुश करा. 8 9 and 10. राईट. ह्याच पोझिशन मध्ये फॉरवर्ड अँड ओपन, क्लोज अँड ओपन. एल्बो टच करायचे, सर्कल करायचे नाहीत. सर्कल झालेत आपण. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. यानंतर एल्बो एक्सटेंड अँड फ्लेक्स. शोल्डर हे असे अलीकडे नाही घ्यायचे, फुल्ली एक्सटेंडेड. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स. शोल्डर रिलॅक्स करा. रिस्ट मध्ये दोन्ही हात जे आहेत हे फुल एक्सटेंडेड पाहिजेत. इथं वाकवलेले नाही. सरळ करा. मी फक्त दाखवण्यासाठी वाकलोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. अपोजिट डायरेक्शन. टच झाले पाहिजे दोन्ही. टच कॉन्टॅक्ट सोडू नका. हो. इथं पण शोल्डर वर पण येतं आणि रिस्ट वर पण येतं. 6 7 8 9 and 10. गुड. यानंतर हिप रोटेट करायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Opposite direction. 2 3 4 5 6 7 8 9 and 10. राईट. यानंतर नी. हा प्रोटोकॉल तुम्ही लक्षात ठेवा. आता नी आपण एक्सटेंड करतोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. आपण आज एक टेस्ट करणार आहे. 1 2 3 चॅलेंज 1 5 4 6 7 8 9 and 10. यानंतर थोडस लीन व्हायचंय किंवा कुठला सपोर्ट घ्या. हा जो पाय आहे उजवा तो या साईडला घ्या आणि फक्त ह्याच पोझिशन मध्ये थोडं लीन होऊन गुडघा समोर न येऊ द्या. त्याच ठिकाणी असताना कर्ल करायचं. लेग कर्ल. आता हे उभं राहून असं नाही. हा गुडघा पाठीमागं. 3. मॅडम, हा जो पायातला अंतर आहे व्ही शेप राहायला पाहिजे. व्ही शेप राहुल्या. दोन्ही मांड्यांमध्ये व्ही शेप. बॅकला गेली. 6 7 8 9 and 10. Opposite leg. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. फुल एक्सटेंड केल्यानंतर तुमच्या क्वाड मसल वर येतं, म्हणजे थाईज वर येतं. इथं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता फॉरवर्ड बेंडिंग
फॉरवर्ड बेंडिंग मध्ये कसं करायचंय, खाली वाकत असताना कधीही एक बेसिक प्रिन्सिपल लक्ष ठेवा. दोन पद्धतीने आपण जाऊ शकतो. एक तर हा कर्ल आहे, हा चुकीचा आहे. दुसरी आहे कमरेतून, फक्त कमरेतून बेंड झालं पाहिजे, ना की आपली पूर्ण स्पाइन बेंड होत जायचं. हे स्ट्रेट ठेवायचं स्पाइन, आणि जितकं खाली जाऊ शकतं तेवढंच जायचं. बघा, दोन्ही पायांमध्ये थोडं अंतर घ्या. कमर स्ट्रेट आहे, बॅक स्ट्रेट आहे. तुम्ही आरशात बघितलं तर तुमच्या बॅकचा कर्व नाही दिसला पाहिजे. राईट. आता इथं तीन तीन मुवमेंट्स आहेत. एक आहे फ्रंट रीच, पुढं. दुसरा आहे पायाला, आणि तिसरा आहे बॅक रीच. पण माझे फक्त कमरेतून वागतोय मी, बॅकला हे असं असं नाही करत, आणि नी स्ट्रेट आहे. करेक्ट. चलो स्टार्ट. 10 टाइम. 1 2. तुमच्या हॅमस्ट्रिंग मसलला स्ट्रेच येईल, म्हणजे पोटऱ्यांमध्ये, पिंढऱ्यांमध्ये जे क्रॅम्प येतात ना दिवसा, पाय दुखतात, पिंढऱ्या दुखतात, तर त्यांना मजबूत करण्यासाठी हा वॉर्मअप एक्सरसाइज आहे. 5 6 7 8 9 10. हे नी स्ट्रेट ठेवा. राईट. आता ह्याला काउंटर एक्सरसाइज, त्याला अँटागोनिस्ट एक्सरसाइज म्हणते. आपण इथून नी स्ट्रेटच ठेवायचे, आणि थोडस लीन व्हायचंय, हात वर घेऊन फक्त पल्स करायचंय. समोर यायचं, पाठी मागचं. 1 2. बटक स्क्वीज करा, नाहीतर कमरेच्या मणक्यावर येतं. रोल. 3. हिप आणि पायाचा सजगता किंवा अवेअरनेस ठेवा. 4 5. बॉडी अवेअर ठेवा. असं एकदम सोडून देऊ नका वेट, किंवा चक्कर येऊ शकते त्याच्यामुळे. हा, ठीक आहे. ओके. आता आपलं रुटीन काय राहिले, जम्पिंग जॅक्स आणि बॉडी ट्विस्टिंग. जम्पिंग जॅक्स 20 करू. 20-20चे 3 सेट्स करायचे. रेडी. ज्यांचं गुडघ्याचा त्रास आहे, कमरेचा त्रास आहे, मानेचा खूप जास्त सर्वायकल स्पॉन्डिलायटिस आहे, त्यांना व्हेरिएशन सांगतोय. हे 1 2, म्हणजे जम्प नाहीये, फक्त साइड वॉकिंग आहे, आणि ह्या गोष्टी आहेत. हा, खूप खूप वेट आहे 100च्या पुढं, तर त्यांनी हे करायचंय. बाकीच्यांनी अदरवाईज जम्प करायचे. 1. रेडी. 3 2 स्टार्ट. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. Very good. 10 second rest. Tap. टॅप करा. मी साईडने दाखवतो. Three, 2, 1, and jump. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2. Go on. Jump. Jump. 5 4 3 2 and 1. Very good. Tap. Last set. 5 4 3 2 1, and go. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Last 10. 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Shabash. Very good. Tap.
बघा हार्ट रेट. टॅप टॅप टॅप. साईड ट्विस्टिंग. ह्याच्यामध्ये दोन्ही हात, दोन्ही गुडघे सरळ. उजवा हात डाव्या पायाला टच करायचा आणि डावा हात वर घ्यायचा, नजर अंगठ्याकडे. हे आपल्याला 20-20 करायचं. समजलं हे? चला. 3 back straight, back straight. Come on, 3, 2, 1 and go. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. Very good. Excellent. Tap. होप तुमचं डाएट चालू असेल. वेट अपडेट करा तुमचे. वेट मध्ये नक्कीच डिफरन्स आलेला असेल. वेट मध्ये नसेल तरी इंचेस मध्ये डिफरन्स आलेला असेल. चलो सेकंड राउंड. बघा बॅक स्ट्रेट आहे. 3, 2, 1 and go. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. Very good. Five, 4, 3, 2. Position. Third round. Last round. 3, 2, 1 and go. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. ओके. चक्कर वगैरे आली तर डोळे उघडे ठेवा. काही प्रॉब्लेम नाही. पाणी प्या. सिप. हो, इथे जांभळाची झाड पण आहे. पाणी पिलं. सिप सिप वॉटर घ्यायचं.
आवाज येत नाहीये सर. आवाज येत नाहीये. आवाज आला सर. आवाज येत नाही. आवाज येत नाहीये सर. आवाज येत नाही. आवाज येत नाहीये. हॅलो. हा आला आला. आला आला. सर आवाज. आला. केव्हापासून येत नव्हता मॅडम आवाज? 5 मिनिटं झालं सर. मग पाच सांगायचं ना. मिनिट पण ओके. अगोदर स्टार्टला येत होता ना? हा हा अगोदर आता जस्ट मी ओके, मला लिव्ह सांगा. केलं ना. हो. हा. आता लिव्ह केलं ना, मग त्यावेळेस नंतर आला आता. आता आला. ओके, परत जॉईन ठीक झाला. आहे. ठीक आहे, ओके. मी डबल सांगतोय. हो आज सर. आपण हे आहेत बायसेप मसल, हे आहेत ट्रायसेप मसल. बायसेप म्हणजे ह्याला बायसेप का म्हणतात, तर याच्यामध्ये दोन फायबर्स, दोन बंडल असतात मसलचे. एक एक्सटर्नल असतं, एक इंटरनल असतं. आणि ट्रायसेप मध्ये ट्राय म्हणजे तीन, त्या तीन मसल्स असतात. तर याचं सिग्निफिकन्स काय, ट्रायसेप ह्या पुश करण्यासाठी वापरल्या जातात. ज्यावेळेस पुशिंग मोमेंट, तुम्ही काही पुश करताय, ढकलताय, त्यावेळेस हा भाग वापरला जातो, बॅकचा भाग वापरला जातो. ज्यावेळेस आपण काही पुल करतोय, ओढतोय, उचलतोय, तर त्यावेळेस हा चेस्ट आणि ह्या ट्रायसेपचा भाग येतो. आणि शोल्डर दोन्ही मध्ये इन्व्हॉल्व असतात, ते शोल्डरच्या मसल. म्हणून हे अप्पर बॉडीमध्ये कॉम्प्लेक्स जॉईंट आहे शोल्डर. आणि ह्या मसल्स त्यांना सपोर्ट करतात, शोल्डरला, बॅकला, ट्रायसेप, बायसेप. तर त्या मसल ज्यावेळेस वीक होतात, त्यावेळेस मग इकडच्या मसल्सवर जास्त येतं, म्हणजे बॅकच्या मसल्सवर, चेस्टच्या मसलवर वेट येतं. आणि तिथलं वेट कॉम्प्रोमाइज होतं, कारण इकडच्या मसल सपोर्ट नाही केल्यामुळे, वीकनेस असल्यामुळे. तर ह्या मसलला त्याच्यामुळे आपल्याला स्ट्रेंथनिंग करणं गरजेचं आहे. पुन्हा फॅट लॉस साठी सुद्धा जेवढा मसल मास तेवढा लवकर फॅट कमी. जेवढा फॅट जास्त तेवढं आपल्या मसल्स कमी होतात आणि वीकनेस येते. म्हणून आपल्याला ह्या छोट्या मसल आहेत, यांना सुद्धा ट्रेन करणं गरजेचं आहे डे टू डे लाईफ मध्ये. आता ह्यांचा आपण पुलिंग हा आहे, म्हणजे 2 पाण्याच्या बॉटल घ्यायच्या. पहिली एक्सरसाइज काय, बायसेप कर्ल करायचे आपल्याला. त्याच्यामध्ये 2-3 पद्धतीने कर्ल करू शकतो आपण. एक आहे, तुम्ही उभं राहू शकता किंवा बसू शकता, तुमचं कम्फर्टेबल नुसार. आता ही मूठ अशी ठेवायची, अशी नाही, अशी सरळ ठेवायची. त्याच्यामध्ये पाण्याच्या बॉटल, डंबेल किंवा कुठलंही वेट घेऊ शकतो. मी इथं तुम्हाला हे करून दाखवतो. इथं दिसतोय ना, आवाज येतो ना मॅडम? हॅलो, आवाज येतोय का? जवळ येतो. आवाज येतोय का आता? आवाज येतो? ठीक आहे. ही जी पाण्याची बॉटल आहे अशी पकडली, तर हिला आपल्याला प्रेशर द्यायचं. म्हणजे इथं प्रेशर, इथलं प्रेशर, व्हॅक्यूम, जणू काही कोणी वरून खाली ओढतोय, कारण हिचं वेट तुम्हाला उचलायचं. 1, 2, ह्याच्यात असं नाही करायचं.
हे चुकीचं आहे. तर या ठिकाणी शोल्डर ह्या लेवलला, एल्बो जवळ बॉडीच्या, आणि इथून फक्त कर्ल करायचे. 1 2 3 4 5 6 7. त्यानंतर इकडच्या 1 2 3 4 5 6 7. तुम्ही करा आता. हॅलो. हा, बार्शी रोड. नाही, स्टेशन मध्ये आहे. हो. ठीक. आता दोन्ही हातात बॉटल घ्या. तुम्ही जर कॅमेरा ऑन ठेवला तर मला लक्षात येईल. आवाज येतो ना? आवाज? हो येतोय. ओके ओके. हा, चल. दोन्ही पाण्याच्या बॉटल घ्या हातात, किंवा नुसते हात जरी असतील तरी व्हॅक्यूम फक्त हे करायचं. 1 करा, बॅक स्ट्रेट ठेवा. 2, स्लो स्लो स्लो, खाली येताना स्लो. 3 4 5 6 7 8 9 10. तुम्ही आता स्वतःचे मसल ह्या फुल्ली कॉन्ट्रॅक्टेड आणि एंगेज ठेवायच्या, तरच त्याचा फायदा होतो. 12 13 14 15 16 17 18 19 20. ओके, रिलॅक्स. तर बघा, नुसता हात वर घेणे आणि खाली करणे याच्यामुळे काही नाही होणार. तुम्हाला फील करायचंय की एंगेज ठेवायची मसल, आणि वर येताना रेजिस्टन्स क्रिएट करायचं. आता आपण दुसरा. हा, ठीक आहे. चलो, नेक्स्ट सेट. 3 2 1 अँड गो. 1 2 3 4, 20 करायचे. 5 6 7 8 9 10. लास्ट 10. कमॉन. 1. बायसेप पंप झाले पाहिजे. 3 4, बॉडी हलवायची नाही, बॉडी स्टिफ. 5 6 7 8 9. खाली येताना स्लो व्हायचंय. 10. गुड. मग तिसरा सेट करणार आहेत आपण. चलो, थर्ड सेट. 3 2 1. रेडी. कम ऑन. थर्ड सेट. 1 2 3 4. नजर समोर. 5 6 7. फील करा त्या मसल, बायसेप मसल्स. 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. वर आल्यानंतर स्क्वीज करायचं असं. 19 and 20. स्क्वीज करा. रिलॅक्स. आता ह्याच सेकंड सेट आहे बायसेप मध्येच. त्याला बायसेप
हॅमर. हॅमर म्हणजे आपण हातोडा पकडतो पण असं पकडलं होतं. आता ह्या पद्धतीनं पकडायचं बॉटल. हॅमर कर्ल. हॅमर. आणि ही जी आहे ही सरळ घ्यायची. हो बरोबर आहे. ह्या सरळ घ्यायच्या. अगोदर आपण असे घेतले होते. हे दुसरं हेड. हे बघ. चला ह्याचे 30-30चे दोनच सेट करायचे. 30 करायचे कंटिन्यू. 1 2 3 4. फुल एंगेज करा, कॉन्ट्रॅक्ट करा, म्हणजे तिथल्या मसल टाईट ठेवा. 6 7 8 9 10. रेजिस्टन्स क्रिएट करा. 1 म्हणजे व्हॅक्यूम एक्सरसाइज करा. 2 पोट मध्ये ओढलेलं एंगेज, कोर एंगेज. 5 6. एल्बो हल्ला नाही पाहिजे. असा एल्बो फक्त कोपरात वर आलं पाहिजे. 7 8 9 10. 1 2 3. कम ऑन. 4 5. खाली येताना स्लो. 6 7 8. वर येताना स्क्वीज करायचे वर. 9 10 1. लास्ट 10 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Good. Relax. Good morning. Another set. Come on. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. Last 10. Come on. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. Very good. याचा स्ट्रेच. याचा स्ट्रेच करायचं म्हणजे काय करायचं. हात समोर घ्या. हा आहे तो असे ठेवा. दुसऱ्या हाताने अंगठा सुद्धा मध्ये आला पाहिजे असा ठेवून पुश पुल करायचं. पाम पुल करायचा. एल्बो स्ट्रेट करायचा. तिथं स्ट्रेच येईल. 4 3 2 and 1. Another one. हे बायसेप स्ट्रेच होतात त्याच्यामुळे. गुड. 5 4 3 2 and 1. गुड. व्हेरी गुड. हे झालं. बायसेप तुमचा पंप झाला असेल किंवा तिथं प्रेशर आला असेल. आता ट्रायसेप. ट्रायसेप म्हणजे ह्या मसल्स. ह्या मसलला करण्यासाठी असं बसायचं. हात या ठिकाणी टेकवलेले. कमरेच्या जवळ येते. पाय समोर थोडेसे. त्याच्यामध्ये होतो. फक्त कोपरातनं पाठीमागं जायचंय. अगोदर बघा या लेवल पर्यंत जायचं. पुश करायचं. 1. कमर स्ट्रेट आहे. कमरेतून हलायचं नाही. हलताना कमरेला वापरायचं नाही. तुमचं प्रेशर कुठं आलं पाहिजे. ह्या ट्रायसेप म्हणजे हाताने ढकलायचं.
सरळ करायचं. बॉडी ही फक्त वेट साठी वापरायची. आलं का? म्हणजे तुम्हाला कमरेचा भाग ऍक्टिव्ह हा फक्त लूज सोडायचा आहे आणि हाताने पुश करायचं. 1 2. आलं लक्षात? हा, बरोबर. म्हणजे ट्रायसेप मसलवर येईल. चला, 3 2. बॅक स्ट्रेट. फक्त पाठीमागे लीन होण्यासाठी, म्हणजे ज्यावेळेस आपण ग्रॅव्हिटेशनवर बॉडी सोडून द्या हा तिथं, आणि पुन्हा पुश करताना फक्त बॅकनी पुश. 1. ट्रायसेपनी पुश करायचं. एल्बो असे नाही ठेवायचे, सरळ ठेवायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. कमरेवर, पोटावर अजिबात लोड नाही घ्यायचा. 2 3 4 अँड 5. बघा, त्या मसल पंप झाल्या असतील. बरोबर आहे. इथे येते ना प्रेशर, या बाजूला प्रेशर. यस, ठीक. थर्ड सेट, हे सेकंड सेट. वन टू थ्री 4. चेस्ट अप. 5 6 7 8. कम ऑन. 9. बरोबर, पूर्ण ट्रायसेप तुमचे एंगेज झाले आहेत. 12 13 14 and 15. Very good. हात हलवा. बॅक स्ट्रेट. बसताना बॅक स्ट्रेट. राईट. यानंतर थर्ड सेट. उद्या हात दुखतील तुमचे, काही होत. जास्त सोरनेस आला तर मला सांग. रेडी रेडी. त्या पोझिशन मध्ये ना उठताना वगैरे तुम्हाला आफ्टर 40 जो त्रास होतो तो मला नाही. 5 6 7 8 9 10. Last 5. 1 2 3 4 and 5. ओके. याची स्ट्रेचिंग. हात ओढायचा. एल्बो धरो. त्यानंतर समोर. झाला बायसेप अँड ट्रायसेप. आपल्याला रिस्ट करत असताना लक्षात घ्या, रिस्ट आणि फिंगरची एक्सरसाइज आहे. एल्बो स्ट्रेट आणि इथं 90 डिग्रीचा अँगल करायचा आहे. त्यासोबत बोटांचं बघा, हे जवळ बोट आहे, हे जेवढे दूर जातील तेवढं तुमचं असा होईल. परंतु आपण रेजिस्टन्स काय करायचंय, पाठीमागे ओढायचं आहे. मग हे एल्बो अलीकडे येऊ द्यायचं. हा स्ट्रेट असतं. हे आपल्याला 30 सेकंड ठेवायचं आहे. हे फुल प्रेशर मी 1 2 3 म्हणल्यानंतर हा पाठीमागे ओढायचं
भाग हाताचा आणि हे बोटांमधलं अंतर जास्तीत जास्त वाढवायचं. 1 2 3 अँड गो. पुश. बोटांमधलं अंतर, बोट कोणीतरी ओढतायत एकमेकांपासून दूर, फील करा. आणि हा 90 डिग्रीचा अँगल मेंटेन राहायला पाहिजे, असं नाही झालं पाहिजे. 4 5 6 बघा कळ लागेल, फोकस करा. 7 8 9 फील द पेन. 10 11 12 13 14 15 16 17 18 push. 19 20 last 10 seconds. count 1 2 3 4 आग लागली पाहिजे बोटांमध्ये. 5 6 7 8 9 and 10 down down down. ओके. बघा हे रिस्ट, फोर आर्म आणि फिंगर याचा एकत्र स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज आहे. क्युम्युलेटिव्ह स्ट्रेंथनिंग एक्सरसाइज. चला, पोझिशन तुम्ही सिटिंग कम्फर्टेबल कुठलीही घेऊ शकता. नेक्स्ट सेट. 1 2 पुश. हा थर्ड. हा अँगल नाही, हा 90चा अँगल मेंटेन करा. हात पुढे ढकलायचे हे आणि बोट एकमेकांपासून दूर. 5 4 चेस्ट अप. 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18. फील करा बोट एकमेकांपासून ओढतायत. लास्ट 10 सेकंड. 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. गुड. आता आपण रिस्ट एक्सटेन्शन केलं. रिस्ट कर्ल. कर्ल करताना याच पोझिशन मध्ये समोर फक्त हा जो हात आहे तो एल्बो तर तुम्हाला स्ट्रेटच ठेवायचा, तो फक्त असा ठेवायचा आणि जेवढा मध्ये ओढता येईल तेवढा मध्ये ओढता येईल तेवढा हा असा. या अँगलने पण जमेल. हात स्ट्रेट ठेवायचे, मूठ बांधायची नाही. हा इथून सरळ अगोदर ठेवायचे आणि इथून प्रेशर द्यायचं. इथून पूर्ण जेवढा मध्ये ओढता येईल तेवढा. बघा कुठल्या मसलला, टेंडनला तुम्हाला फील. रेडी. स्टार्ट. 30 सेकंड. पुल पुल पुल. आतमध्ये घ्या आणि प्रेशर द्या. थोडा मनगटामध्ये पूर्ण दोऱ्या तुम्हाला फील झाल्या पाहिजेत, म्हणजे त्याला टेंडन्स. थ्री 4 5 6 7 come on 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 1 2 3 4 5 6 7 8 9 and 10. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. हात रिलॅक्स करा. लास्ट सेट. वन मोर टाइम. पुश. इनवर्ड पुल. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 and 20. रिलॅक्स. बघा पूर्ण फोर आर्म बॅक साइड आर्म्स पंप झाले. फील करा.
रिलॅक्स व्हा. आता आपण करणार आहेत शोल्डर. शोल्डरचे दोन किंवा टाइम झालेला शोल्डर आपण नेक्स्ट शोल्डर नेक्स्ट सेशनला घेऊ. तुम्ही स्ट्रेच करा, रुटीन स्ट्रेचिंग आणि नाडी शोधन, त्यानंतर श्वास. ओके, काही क्वेश्चन्स असतील तर विचारा. डाएट चालू आहे. आशा मॅडम, सोनाली मॅडम, हो सर. चला वेट अपडेट करा. ओके सर. हम्म हम्म चालेल. चलो, ऑल द बेस्ट आजच्या दिवसासाठी. थँक्यू. थँक्यू. साइन अप. थँक्यू सर.